आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राजकीय वर्तुळातून आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। आणि यामध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यसभेच्या जागेवरून होत असलेल्या रस्सीखेचे संदर्भातली। महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या रस्सीखेच संदर्भातली महत्त्वाची बातमी। राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे। मवियातल्या 3ही पक्षांनी एका जागेसाठी दावा केलाय, तर तिकडे शिवसेना युबीटीमध्ये या एका जागेसाठी अनेक इच्छुक असल्याचं समोर आलेलं आहे। दुसरी मोठी बातमी नागपूरमधल्या 12वीच्या पेपरफुटी संदर्भातली। 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। नागपूरमध्ये गणिताचा सुद्धा पेपर फुटलेला अशी माहिती आता समोर येते। आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा हा पेपर फुटल्यासंदर्भातले डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागले। त्यामुळे आता आज या संदर्भात काय नेमके नागपूरमध्ये घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचंय। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठी भाषा दिनानिमित्त अमृताशी ही पैजा जिंकणारी, आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी अशी आपली मराठी भाषा। आणि याच माय मराठीचा आज आहे गौरव दिन। मंत्रालयासह राज्यभर आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत। दिवसभर सर्वत्र माय मराठीचा जागर पाहायला मिळेल। तर दुसरीकडे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। मात्र कुसुमाग्रजांच्या जन्मगावीच त्यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या काव्य उद्यानाची मोडतोड केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। त्यामुळे नाशिकमधली घडामोड नेमकी काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।